जिल्हा परिषद शाळा परिसर नंबर 5 इयत्ता 5वी विषय गणित घटक दशांश अपूर्णांक भाग 2. भाग 2 मध्ये आपण बेरीज आणि वजाबाकी हे आपण पाहणार आहोत. दशांश अपूर्णांकांची बेरीज आणि वजाबाकी. या ठिकाणी पाठ्यपुस्तकामध्ये एक उदाहरण दिलेलं आहे पहा तुमच्या दशांश अपूर्णांकाची बेरीज. या ठिकाणी पहिलंच उदाहरण आहे. समजा एका पेन्सिलची किंमत ₹2.5 आणि एका पेनची किंमत ₹4.5 आहे. तर त्यांची एकूण किंमत किती? बघा, हे आपल्याला उदाहरण दोन पद्धतीने सोडवता येईल. एक म्हणजे आपण तोंडी सहज सांगू शकतो. ₹2.5 म्हणजेच ₹2 आणि अर्धा रुपया म्हणजेच 50 पैसे आणि ₹4.5 म्हणजे ₹4 आणि अर्धा, 4 आणि अर्धा. मग 2.5 मधले 2 पूर्णांक आणि 4.5 मधले 4 पूर्णांक, 2 अधिक 4 पूर्ण असे किती झाले? 6 पूर्ण झालेत, ₹6 झालेत. 2.5 मधला उरलेला अर्धा रुपये आणि 4.5 मधला उरलेला अर्धा रुपये, अर्धा आणि अर्धा तो 1 होईल, ₹1 होईल. म्हणजे ते 6 आणि हा 1 असे 6 अधिक 1 ₹7 असं उत्तर आपल्याला देता येईल. किंवा दशांश अपूर्णांकांची बेरीज करण्याची दुसरी एक पद्धत आहे उभी मांडणी करून. त्याच्यामध्ये आपण दशांश अपूर्णांक तो आपण दशांश चिन्हामध्ये रूपांतरित करतो आणि त्यांची बेरीज करतो. मग आता 2 ₹2.5 म्हणजेच किती? ₹2.50 म्हणजेच 2.50 बरोबर आहे. अर्धा रुपये म्हणजे ₹1 म्हणजे 100 पैसे, अर्धा रुपये म्हणजे 50 पैसे म्हणजे 2 आणि 50. तसं ₹4.5 म्हणजे मध्ये सुद्धा 4.5 म्हणजे ₹4 आणखीन 50 पैसे. यांची उभी मांडणी या ठिकाणी निळ्या चौकोनात दाखवली त्या पद्धतीने आपण करायची. ₹2.50 अधिक ₹4.50 म्हणजे 2 दशांश चिन्ह 50 आणि 4 दशांश चिन्ह 50. आता या दशांश अपूर्णांकांची किंवा दशांश चिन्हांची बेरीज करताना काय करायचं, की दशांश चिन्ह नाही असं समजून सरळ बेरीज असेल तर बेरीज किंवा वजाबाकी असेल तर वजाबाकी करायची आणि उत्तराला लिहिताना दशांश चिन्हाच्या खाली बरोबर दशांश चिन्ह लिहायचं. म्हणजे सरळ आपण बेरीज करूया बघा. 0 अधिक 0 0, 5 अधिक 5 10, हातचा आला 1, हातच्याचा 1 अधिक 2 3 अधिक 4 7 आणि दशांश चिन्हाच्या खाली बरोबर दशांश चिन्ह म्हणजेच उजवीकडून पाहताना 2 स्थळानंतर दशांश चिन्ह, 2 स्थळानंतर दशांश चिन्ह म्हणून उत्तराला सुद्धा 2 स्थळानंतर दशांश चिन्ह. म्हणजे या ठिकाणी उत्तर येईल 7.0 म्हणजेच ₹7. आणखीन काय आपण उदाहरण पाहूया. बघा, या ठिकाणी आडव्या मांडणीमध्ये दिलेलं पहिलं उदाहरण पहा. बेरीज करा. 5.34 अधिक 24.25. आता ही उदाहरण घेताना पहा, मी काय केलेलं आहे, दशांश चिन्ह एकाखाली येईल, एकाखाली एक येईल अशा पद्धतीनंच यांची मांडणी करावी लागते. म्हणजे पहिला अपूर्णांक आपण लिहिला 5.34. तर दुसरा अपूर्णांक लिहिताना मी तो 5च्या खाली 2 घेतले नाही. तर काय केलं पहा, इथं कारण काय आहे, 5 हे एकक होते आणि 24 पैकी 2 हे दशक आहेत, 4 हे एकक आहेत आणि दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह आलं पाहिजे. म्हणून आपण काय झाले, 5च्या खाली किती आलेत? 4 आलेत आणि 2 हे दशक स्थानी आलेत, की ज्या वरच्या इथे दशक स्थानी कोणताही अंक इथे नाही आणि 24 दशांश चिन्ह 2 5. मांडणी पुन्हा एकदा पहा, व्यवस्थित पहा, कारण आपल्या विद्यार्थ्यांच्या सहसा चुका ह्या या ठिकाणीच होतात. दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह आलं पाहिजे आणि हे एकक आहे आणि खाली 2 अंकी संख्या, ही 1 अंकी संख्या आहे वरची आणि खालची 2 अंकी संख्या आहे. अशी मांडणी केल्यानंतर दशांश चिन्ह नाही असं समजून आपण बेरीज करूया. 4 अधिक 5 9, 3 अधिक 2 5, दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह, 5 अधिक 4 9 आणि 2च्या वर काही नाही, त्यामुळे आहे तसे 2 खाली येणार. उत्तर येईल 29.59. आणखीन एक उदाहरण पहा, दुसरं 2 नंबरचं. बेरीज करा. 7.47 अधिक 35.56. मगाच्या प्रमाणेच आहे पहा, या ठिकाणी सुद्धा 7.47 आणि आता पुढचं जी बेरीज करणारी दुसरी संख्या आहे ती 2 अंकी आहे. म्हणजे तिथे एकक आणि दशक 2 आहेत म्हणून वरती 7 आहे तो एकक स्थानी, त्याच्या खाली खालच्या संख्येतला एकक स्थानचा अंक आहे 5 आणि दशक स्थानचा अंक आहे 3. दशांश चिन्हाच्या खाली बरोबर दशांश चिन्ह येईल आणि पुढची संख्या आहे 5 6. बेरीज पुन्हा एकदा पहा. 7 अधिक 6 13, हातचा आला 1, 1 अधिक 4 5, 5 10, 0, हातचा आला 1, 1 अधिक 7 8, 8 आणि 5 13 3, हातचा आला 1, 1 अधिक 3 4 आणि दशांश चिन्हाच्या खाली बरोबर दशांश चिन्ह लिहायचं. इतकं साधं सोपं आहे.
नेहमीची आपण बेरीज करतो त्याप्रमाणेच बेरीज, आणि फक्त दशांश चिन्हाची मात्र जागा बदलायची नाही. 2 स्थळांतर दशांश चिन्ह, दुसऱ्या संख्येमध्ये सुद्धा 2 स्थळांतर दशांश चिन्ह, आणि उत्तरामध्ये सुद्धा 2 स्थळानंतर दशांश चिन्ह. पुढे आणखीन एक उदाहरण पहा. बेरीज करा. 45.64 अधिक 44.48. याचं वाचन आपण वेगळ्या पद्धतीत सुद्धा करू शकतो. 45.64 शतांश आणि 44.48 शतांश. यांची आता दोन्ही 2 अंकी संख्या आहेत, व्यवस्थित पुन्हा एकदा पहा. व्यवस्थित मांडणी केलेली आहे. बेरीज करताना आपण बेरीज घ्या. 4 अधिक 8 12 2 हातच्याला 1, 1 अधिक 6 7 आणि 4 11 1. दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह हातचा पुढे घ्या. 1 अधिक 5 6 6 आणि 4 10 0 हातच्याला 1, 1 अधिक 4 5 आणि 4 9. किंवा पूर्ण बेरीज करा आणि त्यानंतर तुम्ही दशांश चिन्ह लिहिला तरी सुद्धा चालेल. समजलं? पुन्हा एकदा तुम्ही या गणितांचं निरीक्षण करा. पाठ्यपुस्तकामध्ये सुद्धा तुम्हाला काही गणित तुम्हाला सोडून दिलेले आहेत, त्यांचंही निरीक्षण तुम्हाला करता येईल. आणि यातला उदाहरण संग्रह 41 हा तुम्हाला सहजपणे सोडवता येईल. त्यानंतर पहा, आता ही जी बेरजेची उदाहरणं आहेत ती व्यावहारिक रूपामध्ये ज्यावेळी येतात, रुपयांच्या रूपात येतील किंवा मीटर मध्ये येतील, सेंटीमीटर, किलोमीटर, लिटर अशा पद्धतीने येतील. एक उदाहरण पहा, त्या पद्धतीने सुद्धा उदाहरण आपण घेऊया. 10 रुपये 46 पैसे म्हणजे 10.46 रुपये अधिक 35.92 रुपये यांची सुद्धा बेरीज करताना बरोबर साध्या बेरजेप्रमाणेच बेरीज. 6 अधिक 2 8, 4 अधिक 9 13, हातचाला 1, 1 आणि 5 6 आणि 1 आणि 3 4. दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह फक्त इथे बरोबर आलं पाहिजे याची काळजी घ्यायची. पुढचं एक मीटरचं एक रूपा गणित दिलेलं आहे पहा, जे तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये सुद्धा दिलेलं आहे. 48.80 मीटर म्हणजे याचं वाचन असं होतं की 48 मीटर 80 सेमी आणि 2 मीटर 57 सेमी म्हणजे 2.57 मीटर. दशांश चिन्हाच्या खाली बरोबर दशांश चिन्ह आहे पहा. 0 अधिक 7 7, 8 अधिक 5 1303 हातच्याला 1, 1 अधिक 8 9, 9 आणि 2 1101 हातच्याला 1, 1 आणि 4 5. दशांश चिन्हाच्या खाली बरोबर दशांश चिन्ह द्यायचं. तसं पुन्हा पुढे बघा, सेंटीमीटर मीटरचं एक गणित आहे. 7 सेंटीमीटर 5 मिलीमीटर म्हणजेच 7.5 सेमी अधिक 14.2 सेमी अधिक 9.6 सेमी. दशांश चिन्हाच्या डावीकडच्या सुद्धा संख्या व्यवस्थित आपण लिहिल्या पाहिजेत. वरती 1 अंकी संख्या आहे, 2 नंबरची 2 अंकी आहे, 3 नंबरची पुन्हा 1 अंकी आहे. जर तुम्ही 1 अंकी संख्या 2 नंबरची संख्या जर तुम्ही 7च्या खाली 1 लिहिलात तर तुमचं इथं दशांश चिन्हाची जागा सुद्धा चुकणार आहे आणि गणित सुद्धा चुकणार आहे. त्यामुळे दशांश चिन्हाच्या खाली बरोबर सगळे दशांश चिन्ह येतात का, अशा पद्धतीने आपण मांडणी केली पाहिजे. आणि त्यानंतर मग बेरीज करायची. 5 अधिक 2 7 आणि 6 1303 हातच्याला 1, 7 अधिक 1 8 आणि 4 12 9 21 हातच्याला 2, 2 आणि 1 3. अशा पद्धतीने आपल्याला बेरजेची गणित करता येतील आणि उदाहरण संग्रह 41 तुम्हाला व्यवस्थितपणे सोडवता येईल. त्यानंतर पुढे पाहू आपण वजाबाकी. वजाबाकीमध्ये सुद्धा थोडस स्पष्ट व्हावं म्हणून या ठिकाणी एकक आहेत, ते एकक तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत, वरती दिलेले आहेत पहा. दशक, एकक, एककाच्या उजवीकडचं आहे ते दशांश आणि त्याच्या उजवीकडचं आहे ते शतांश. बघा गणित काय दिलेलं आहे, 15.41 वजा 8.58. या ठिकाणी आपण गणित मांडले बघा. 15.41 वजा 8.58. आता पहा, हा जो 1 आहे त्या 1 मधून 8 वजा जात नाही, म्हणून इथं आपण काय केला, ह्या दशांश मधला 1 आपण हातचा इकडे घेतला, इथं होते 4, त्यापैकी उरले इथे 3, इथं आलेला 1 10 आणि हा 1 11. 11 मधून 8 गेले 3. इथं आता 3 मधून 5 वजा जात नाहीत, म्हणून पुन्हा आपण 1 मधला 1 इकडे हातचा घेतला, त्यामुळे 5 पैकी इथं राहिले 4 आणि इथे 3 चे झाले 13. 13 मधून 5 गेले राहिले 8. या ठिकाणी 4 मधून पुन्हा 8 वजा जात नाहीत, म्हणून आपण काय केलं, दशक मधला 1 हातचा इकडे घेतला, तो येताना इथे 10 झाले. 10 आणि 4 14. 14 तून 8 गेले 6. या ठिकाणी 1 इकडे गेल्यामुळे इथे 0 उरला, त्यामुळे दशकाच्या घरात उत्तर काहीच नाही, त्यामुळे इथं होईल 0. म्हणजे उत्तर आलेलं आहे 6.83.
हम्म बघा, समज नसेल तर आणखीन एक उदाहरण आपण पुढे पाहूया. वजाबाकी करा 63.4 वजा 31.83 या ठिकाणी आपण गणित मांडलेलं बघा. 63.4 आता पुढे काही नाही, इथे मी ती शून्य का लिहिली त्याचं पण तुम्हाला नंतर सांगतो. आणि पुढे आहे वजा 31.83. आता या ठिकाणी मग गणितामध्ये फक्त 4 आहे, पण दशांश चिन्हाच्या पुढे उजवीकडे तुम्ही शून्य लिहिलात किंवा नाही लिहिलात तर त्याचा किमतीवर काही फरक पडत नाही, उजव्या बाजूला. ओके, या ठिकाणी आपल्याला वजाबाकी करायला सोपं जावं म्हणून आपण इथे काय केलेलं आहे, शून्य दिलेलं आहे. शून्य मधून 3 जात नाहीत म्हणून आपण काय केलं, त्या दशांश स्थानातला 4 आहे त्यातला एक शतांश स्थानात पाठवला, त्यामध्ये 4 मधला एक राहिला इथे 3 आणि इथे 1 आला, त्यामुळे 1 म्हणजेच किती येणार ते 10. 10 मधून 3 गेले 7. आता इथे 3 उरले होते, 3 मधून 8 पुन्हा वजा जात नाहीत म्हणून आपण काय केलं, एक एक मधला इकडे एक हातचा घेतला, इकडून आलेले 10 आणि हे 3 13. 13 मधून 8 गेले राहिले 5. मग 3 मधून 1 इकडे देताना इथे उरले 2. 2 मधून 1 गेला राहिला 1. दशकात इकडे काय नाही, त्यामुळे 6 मधून 3 गेले राहिले 3. त्यामुळे उत्तर येईल 31.57. पाठ्यपुस्तकामध्ये आणखीन एक गणित आहे, त्याचं तुम्ही पुन्हा निरीक्षण करा. समज असेल तर पुन्हा एकदा व्हिडिओ पहा आणि ही वजाबाकी तुम्हाला सोडवता येईल. त्यानंतर पहा, या ठिकाणी मापनाची दशमान एकके या ठिकाणी दिलेले आहे. बघा, नेहमी आपल्याला काय होतं, आपण अंतर असतो हे आपलं वजन असेल, वजन म्हणजे वस्तुमान किंवा आकारमान जे आपण द्रव्य पदार्थामध्ये मोजतो ते असे, त्यांची नेहमी आपल्याला गरज असते. आपण ही एककं वापरत असतो. मग ते काही वेळा आपल्याला ती एककं मोठ्या रूपात वापरावी लागतात, काही वेळा ती लहान रूपामध्ये वापरावी लागतात. त्या ठिकाणी एक चार्ट आहे पहा, इथं राशी म्हणलेला आहे. राशी इथे समजतात किलो, हेक्टो, डेका, डेसी, सेंटी, मिली. ओके, जर आपण उजवीकडून इकडून जर आपण चाललो, उजवीकडून जर डावीकडे चाललो तर 10 मिली म्हणजे 1 सेंटी, 10 सेंटी म्हणजे 1 डेसी, 10 डेसी म्हणजे 1 मीटर किंवा ग्रॅम किंवा लिटर, असे 10 मीटर म्हणजे 1 डेका, 10 डेका म्हणजे 1 हेक्टो, 10 हेक्टो म्हणजे 1 किलो. म्हणजे अशा पद्धतीने ते 10-10च्या पटीने आपण डावीकडे जाताना ती ही संख्या वाढत असतात आणि उजवीकडे येताना त्या 10च्या पटीनं कमी होत असतात. म्हणजे 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर असेल तर तेच इथे काय होणार, 1000 भागिले 10 100, 100 चे भागिले 10 10, 10 भागिले 10 1, 1 भागिले 10 1 अंश 10, 1 अंश 10 भागिले 10 1 अंश 100, 1 अंश 100 ला 10 न भागलं तर 1 अंश 1000. म्हणजे अशा पद्धतीने ही चढता क्रम उतरता क्रम आपल्याला लक्षात येईल. बऱ्याच वेळा पुढे मापनावरची बेरीज वजाबाकी किंवा गणित करताना आपल्याला याचा खूप उपयोग असतो. त्यामुळं हा जो चार्ट आहे मिली सेंटी डेसी, पुन्हा पहा मिली सेंटी डेसी, मीटर ग्रॅम लिटर हे उभे आले आणि इकडे डेका हेक्टो किलो. बघा, आडव्यामध्ये मिली सेंटी डेसी, मीटर ग्रॅम लिटर, डेका हेक्टो किलो. अशा पद्धतीने आपण पुन्हा पुन्हा म्हणून ते आपलं पाठच करून घेतलं पाहिजे, ते आपला सराव झाला पाहिजे इतकं आपण ते पुन्हा पुन्हा त्यांचं रिपिटेशन करा. त्यामुळे पुढे काय होईल की पुढची मापनावरची गणित करताना आपल्याला याचं रूपांतरण करताना आपल्याला ते सोपं जातं. पुन्हा पहा, मिली सेंटी डेसी, मीटर ग्रॅम लिटर, डेका हेक्टो किलो. आता हे जे किलो म्हणजेच काय, किलो, हेक्टो, डेका, डेसी, सेंटी, मिली हे ग्रीक किंवा लॅटिन भाषेतले शब्द आहेत. तर त्यांना आपल्या मराठी भाषेमध्ये शब्द कोणते, तर किलो म्हणजेच 1000, हेक्टो म्हणजेच शतक, डेका म्हणजे दशक, डेसी म्हणजे दशांश, सेंटी म्हणजे शतांश, मिली म्हणजे हजारांश. एका वस्तूचा हजारावा भाग, अशा पद्धतीने. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्हाला बेरीज आणि वजाबाकी, दशांश अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी समजली असेल. सराव करा आणि उदाहरण संग्रह 41 आणि 42 मी मनपूर्वक सोडवा. धन्यवाद.